एक असा माणूस त्याला बक्षीस म्हणून मरण मिळाले. हा आहे शिंगरोबा धनगर यांचा इतिहास. इतिहासाने विसरलेला, पण बोरघाट कधीच विसरला नाही. साल होते 1850. इंग्रजांना एक मोठं स्वप्न होतं. मुंबईतून भारताची संपत्ती काढायची आणि त्यासाठी हवी होती एक वेगवान रेल्वे मुंबई ते पुणे. पण मध्ये होते सह्याद्रीचे उंच कडे, दऱ्या आणि घनदाट जंगल. परदेशीची इंजिनियर्स भारतात आले. त्यांनी नकाशे आणले आणि सर्वेक्षण केले, पण सगळे हताश परत. सह्याद्री झुकायला तयार नाही. बोरघाटाच्या खुशीत राहत होते साधे एक धनगर, शिंगरोबा धनगर. त्यांचं कुळ पिढ्यानपिढ्या या जंगलात जगलं होतं. प्रत्येक वाट, प्रत्येक खडक, प्रत्येक दर शिंगरोबांच्या पायाखालची माती होती. एक दिवशी त्यांनी पाहिलं, काही गोरे साहेब हताश बसले आहे, नकाशे चाळत आहेत. शिंगरोबांनी विचारलं, काय हवा आहे का तुम्हाला? त्यावर ते म्हणले, आम्ही मुंबई ते पुणे मार्ग शोधत आहोत. त्यावर शिंगरोबा म्हणले, चला माझ्या मागे. शिंगरोबांनी त्या अवघड घाटातून मार्ग दाखवला, जो शोधण्यात भल्या भल्यांना अपयश आले. इंग्रज अधिकारी थक्क झाले. खुश होऊन त्यांना विचारले, बक्षीस म्हणून काय हवाय? पैसा, जमीन, जहागीर? शिंगरोबा म्हटले. शिंगरोबा थांबले आणि साहेबांच्या डोळ्यात बघितलं आणि ठणकावून सांगितलं, साहेब, द्यायचा असेल तर माझ्या देशाला स्वतंत्र द्या. क्षणभर शांतता पसरली. एक सामान्य धनगर ब्रिटिश सत्तेला जाब विचारत होता. इंग्रज अधिकाऱ्यांचा अहंकार दुखवला गेला आणि ज्या माणसाने त्यांचा रस्ता सोपा केला त्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. तिथे बोरघाटाच्या त्याच माती शिंगरोबा धनगर शहीद झाले. आज त्या बोरघाटात जुन्या मुंबई ते पुणे महामार्गावर एक छोटस देऊळ उभं आहे. तेच शिंगरोबांचं देऊळ आहे. लाखो गाड्या त्या रस्त्याने जातात, पण किती जणांना माहित आहे त्या घाटाची किंमत एका माणसाने आपल्या प्राणाने दिली.